म्हणजे जी काही काळजी आहे ती इथून पुढे महाराजांची आहे. त्यानंतर आम्ही अभिषेक केला. तिथून पुढे आपलंही बोलणं झालं आणि महाराजांनी माझी सोय केली होती, की तुमच्या गाडीतनं मी परत रिटर्न येऊ शकते. मी महाराजांपाशी म्हटलं, "महाराज मला यायची इच्छा आहे. तुम्हीच काय तो योग घडवून आणा आणि तुम्हीच माझी सोय करा." त्याप्रमाणे दुपारी आपलं बोलणं झालं बरोबर. आणि उल्लेखही झाला की तुम्ही पण तुळजापूरला जाणार आहात, तिथून पुढे अक्कलकोटला जाणार आहात. म्हटलं बघू, अगदी लगेच काही विषय निघाल्यावरती आपण लगेच काही डिसाईड नाही करत. मग असंच ऐन वेळेस आम्ही ठरवलं जायचं. असं नाही की अजिबातच सासू सुनांचं पटत नाही किंवा खूप कडाक्याची भांडणं आहेत, बट अंडरस्टँड. हा, आणि एक असं असतं ना की बाबा मला सगळ्यांना खुश ठेवायचं. मी ह्या प्रोफेशन मध्ये आले तर आम्हाला पेशंटला तपासताना त्याचं बॉडी टेम्परेचर बघावं लागतं किंवा त्याचा पल्स रेट बघावा लागतो. त्याच्यानंतर स्किन बघावी लागते. हे सगळं करत असताना स्पर्श होतो. इन्फ्लमेशन म्हणजे काय तर बेसिकली मेटाबॉलिक स्ट्रेस ह्यानी इन्फ्लमेशन कॉज होतं. मेटाबॉलिक स्ट्रेस म्हणजे आपलं वाढतं वजन किंवा आपल्याला जे काही डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं असेल किंवा तुमचा डायबिटीस असेल, त्याच्यानंतर बीपी इश्यूज ह्यासारखे जे इश्यूज आहेत, ह्यांनी जे बॉडी मध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं, जो बॉडीवरती स्ट्रेस क्रिएट होतो, ह्याचा उत्तम उपाय म्हणजे हे पाणी आपल्याला घेता येईल. कोलेस्ट्रॉलसाठी काय सांगाल तुम्ही? ह्यावर पण काय उपाय आहे की हे कमी कसं करू शकतो, मेंटेन कसं करू शकतो, हे जरा सांगा. त्याच्यावरती रामबाण उपाय. कोलेस्ट्रॉल ज्यांना आहे त्यांनी नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. तर आजच्या पॉडकास्टचे जे गेस्ट आहेत ते एक डायटिशियन आहेत, हर्षदा श्रीखंडे मॅम. त्यांना 15 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि सुरुवात पाहून तुम्हाला समजलं असेल की हा पॉडकास्ट जो आहे तो जे लोक हेल्थ कॉन्शियस असतात आणि ज्यांना वेट लॉस करायचा असतो त्यासाठी हा स्पेशल पॉडकास्ट आहे, त्या लोकांसाठी. खूप इंटरेस्टिंग गोष्टी टॉपिक आजच्या पॉडकास्टमध्ये आम्ही कव्हर करणार आहोत. म्हणजे कोलेस्ट्रॉल जे आपल्या शरीरात वाढतो, त्यानंतर जे प्रॉब्लेम्स येतात, डायबिटीज, परत त्यासोबत नी पेन, बॅक पेन, ह्या ज्या गोष्टी होतात त्यावरती ना रेमेडीज पण ते देणार आहेत तुम्हाला. आणि त्या रेमेडी खूप सोप्या पद्धतीच्या रेमेडीज असणार आहेत आणि त्या खूप उपयोगी ठरणार आहेत. तर रेमेडी पण तुम्ही एक नोटबुक घेऊन बसा, तुम्हाला रेमेडीज खूप उपयोगी पडणार आहे. तुमच्या फ्रेंड्स, फॅमिली, रिलेटिव्समध्ये पण तुम्ही ते शेअर करू शकता. सो पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा, खूप इन्फॉर्मेटिव्ह पॉडकास्ट होणार आहे आजचा. नमस्ते मॅम. नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू मला परत बोलवल्याबद्दल. मागचा पॉडकास्ट अर्थातच खूप इंटरेस्टिंग होता. खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा करताना. सो थँक्यू पुन्हा एकदा आमंत्रण केल्याबद्दल. मॅम, त्या पॉडकास्टमध्ये खूप सुंदर कॉमेंट्स होते आणि त्यामध्ये एक रील आपली व्हायरल पण झाली होती. ॲसिडिटीवरती जे तुम्ही रेमेडी सांगितला होता. सो त्या रेमेडीनंतर बऱ्याच लोकांना रिझल्ट पण तसा पाहायला मिळाला आहे. आणि त्याच्यानंतर लोकांचे बरेच काही प्रॉब्लेम्स त्यांनी कॉमेंट्समध्ये शेअर केलेत. सो त्यातल्या पण बऱ्याच गोष्टी आज आपण पॉडकास्टमध्ये कव्हर करू. रेमेडीज अजून ज्या तुमच्याकडे आहेत त्या प्रयत्न करू लोकांना देण्यासाठी. नक्कीच. सो ह्याची सुरुवात करण्याआधी पॉडकास्टची, स्वामी समर्थांचे तुम्ही भक्त आहात. आणि आपल्या पॉडकास्टमध्ये असं कधीच होत नाही की स्वामींचे भक्त आलेत आणि 2 गोष्टी स्वामींच्या ते नाही म्हणाले, तसं कधी झालेलं नाहीये. तुम्ही पण मागच्या वेळी स्वामींबद्दल ज्या गोष्टी सांगितल्या होत्या लोकांना खूप आवडला होता तो अनुभव. आजच्या पॉडकास्टमध्ये त्या अनुभवानंतर पण तुमच्यासोबत जे चमत्कार झालेत, स्वामींनी कशी तुमच्यावरती कृपा केली, जरा ते प्लीज आपल्या ऑडियन्सला सांगा. आत्ताचाच इतका ताजा अनुभव मला सांगायची इच्छा होतीये. मी एक बोलल्याप्रमाणे पारायण संपलं होतं आणि पारायण संपलं म्हणून मला अक्कलकोटला जायचं होतं. तर लगेच असे योग येत नाही. आपण काय म्हणतो की नाही मला शनिवार रविवार येईल, तसं मला सुट्टी काढता येईल तेव्हा मी जाऊन येईन, असं ते परत
परत परत मागे पडत राहतं. हा. तर लगेच गुरुवारी किंवा बुधवारी माझं पारायण संपलं होतं आणि मी म्हटलं, महाराज मला तुमच्या दर्शनाला यायचं आहे, हम्म. तुम्हीच काय बघा, माझी सोय सोय करा. करा, हा. असं. आणि त्या दरम्यान आपली पण चर्चा चालली होती, आपलं पण कॉन्व्हर्सेशन चाललं होतं. आणि बरेच वेळेला मी गाडीनी जात नाही, मी ट्रॅव्हल करते महाराजांकडे जाताना तेव्हा ट्रेननी किंवा Public एस टीनी, transport. पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करते. तसं माझी जायची सोय होत होती, यायचं काही केल्या तिकीट मिळत नव्हतं. अच्छा. आणि यायचं काही तिकीट मिळेना, बरं वेळ होईना, परत परत वेगळ्या वेगळ्या ऑप्शन्स बघायला, ट्राय करायला वेळही होत नव्हता तेवढा. मी महाराजांपाशी म्हटलं, महाराज मला यायची इच्छा आहे, तुम्हीच काय तो योग घडवून आणा आणि तुम्हीच माझी सोय करा. त्याप्रमाणे दुपारी आपलं बोलणं झालं बरोबर. आणि उल्लेखही झाला की तुम्ही पण तुळजापूरला जाणार आहात, हा. तिथून पुढे अक्कलकोटला जाणार आहात. म्हटलं बघू, अगदी लगेच काही विषय निघाल्यावरती आपण लगेच काही डिसाईड नाही करत. डिसाईड नाही जायचंय. करत. मग असंच ऐन वेळेस आम्ही ठरवलं जायचं तर तिकीट होतच होतं तेव्हाही. तर जायचं ठरवलं आणि खरोखरीच म्हणजे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतातच. हो. आपण म्हणतो की महाराज आहेत मग घडलंच नाही पाहिजे, किंवा तू भक्त आहेस तर तुझ्या बाबतीत असं कसं झालं, तर असं काही म्हणता येत नाही. पण ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतातच. पण शेवटी त्या ह्याच्यातनं सुद्धा मार्ग कसा तुम्हाला दाखवतात बरोबर. महाराज हा. खरोखरीच, किंवा जो लागायचा किंवा जो आघात व्हायचा तो किती कमी होऊ शकतो ह्याचा अगदी छान उदाहरण म्हणजे बरोबर. एसटीतनं मी उतरले, चांगले शूज घातले होते, स्पोर्ट शूज, थोडीशी जमीन उबड खाबड होती, खड्डे होते, अगदी स्लाईट, असंही काही खूप असं खोल वगैरे नाही, आणि साधा पाय मुरगळला, पण म्हणजे पाय मुडपला, तर इतका जोरात की फ्रॅक्चर झालं, हाडाचे 2 तुकडे झाले. रात्री 11:30 वाजता बसमधून उतरले होते. आम्ही म्हणत पण होतो की अरे ह्यावेळेस आपला प्रवास खूप छान झाला, गाडी पण वेळेवरी पोहोचली, लवकर पोहोचली, तिथपर्यंत चांगला प्रवास होता, तिथपर्यंत सगळा प्रवास चांगला. आम्ही जिथे गेस्ट हाऊस बुक केलं होतं त्याच्या आदली बिल्डिंग हॉस्पिटल, शेजारची बिल्डिंग गेस्ट हाऊस, की आता पाय तर मुडपलाय, कळलं मला की टक्क देखील आवाज आला की मेजर काहीतरी आहे. गेस्ट हाऊस मध्ये शिरायचं का हॉस्पिटलमध्ये, पाय एकही पाऊल टाकता येत नव्हतं पुढे. आणि बघता बघता पाय इतका सुजला होता, भयंकर. मिस्टरांनी तेवढ्यात म्हणजे सांगितलं की आता सगळं वाइंड अप करायचं, रिटर्न जायचं, उद्या आजची रात्र कशी तरी काढू, उद्या आपण परत जाऊ. म्हटलं नाही, महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय नाही. तिथे जाऊन अभिषेक बुक केला होता आम्ही, म्हणजे त्या परिस्थितीमध्ये पण. हो. आणि अभिषेकासाठी सांगितलं होतं गुरुजींना. दुसऱ्या दिवशी आम्ही अभिषेक केला. म्हटलं म्हणजे जी काही काळजी आहे इथून पुढे महाराजांची आहे. त्यानंतर आम्ही अभिषेक केला, तिथून पुढे आपलंही बोलणं झालं आणि महाराजांनी माझी सोय केली होती की तुमच्या गाडीतनं मी परत रिटर्न येऊ शकले. आणि जर तिथे आपली भेट झाली नसती तर तो परत एसटीचा प्रवास, तिथून पुढे चेंज करून सोलापूरपर्यंत येऊन, म्हणजे मला तर भयंकरच वेदना एक तर होत होत्या, पेन किलरनी सुद्धा ते दुखणं थांबत नव्हतं. आणि अशा परिस्थितीत परत एवढा प्रवास म्हणजे फार भयंकर कष्ट झाले असते. पण अगदी जे व्हायचं ते झालं. पण तिथून पुढे महाराजांनी माझी सोय करून ठेवली होती. तुम्ही भेटलात, गाडीतनं व्यवस्थित सुखकर माझा प्रवास झाला. पुढे जे काय व्हायचं ते प्लास्टरही झालं आणि तेवढ्या वेळात बरंही झालं. नाही, पण म्हणजे मला पण त्यावेळी तुमची भक्ती समजली, कारण इतकं पाय, मी त्यावेळी लाईव्ह तुम्हाला बघितलं, पाय इतका सुजलाय तुमचा, तुम्हाला चालता येत नव्हतं आणि तुम्ही दादांसोबत त्यांना पकडून
तुम्ही जसं गेलात पूर्ण ते अभिषेक वगैरे करून, म्हणजे मी पण तिथेच आलो होतो हो. आणि ते पूर्ण मी बघितलं की तुम्हाला एक पाय टाकायला होत नाहीये, पण तुम्ही तितकं चालून पुढे जाऊन अभिषेक वगैरे करून तिथे बसून अभिषेक झाला, तुम्ही नंतर तिथून आलात, परत तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये गेलात. सो हे जे भक्ती ही जी आहे ना, ही बघून मला पण एक मोटिवेशन फील झालं की आपल्यासोबत जेव्हा स्वामी असतात तेव्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा फरक नाही पडत. खरंच. म्हणजे लाईफमध्ये ऑब्व्हियसली प्रॉब्लेम्स येतात, पण स्वामी असताना ना आपल्याला एक आपण म्हणतो लाईफमध्ये बूस्ट मिळतो, हं. कसं पुढे जायचं. बरोबर. जसं की आता महाराज म्हणजे ते माझे मायबाप आहेत थोडक्यात. मी त्यांची मुलगी आहे, ते माझी काळजी घेतील. हो. त्यामुळे एवढा हा जो विश्वास असतो ना, की महाराज माझ्या पाठीशी आहेत. हां. त्यामुळे मला त्याच्यातनं ते निभावून नेतात. बरोबर. जेव्हा की मी बैठक नको म्हणूयात, कारण इतकं मोठं मी खरंच काही महाराजांचं करत नाही. फक्त माझी अपार श्रद्धा त्यांच्यावरची. तर जेव्हा की मी ह्या प्रोफेशनमध्ये आले, तर आम्हाला पेशंटला तपासताना त्याचं बॉडी टेम्परेचर बघावं लागतं किंवा त्याचा पल्स रेट बघावा लागतो. अच्छा. त्याच्यानंतर स्किन बघावी लागते. सो हे सगळं करत असताना स्पर्श होतो. हां. तर हा स्पर्श जेव्हा त्यांच्या अंगाला टच केल्यावरती त्यांचे जे एनर्जीज आहेत ते समजायला सुरू झालं. ओके. सो हळूहळू हा एनर्जीज मला समजायला लागल्या. थोडक्यात सांगते, आपण ज्या आत्ता कॅरी करतोय हे आपले कॉन्शियस माइंड आहे. बरोबर. ठीक आहे. बट आपल्याला जी काही इच्छा असेल, प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या बॅक ऑफ द माइंड जे काही चाललेलं आहे ते आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. बरोबर. ठीक आहे. असं तर होत नाही की मी फक्त कॉन्शियस माइंड कॅरी करते, सबकॉन्शियस नाही कॅरी नाही करत, करत. असं होत नसतं. हां, नसतं. हां. त्यामुळे आपण आपल्याबरोबर आपलं सबकॉन्शियस पण कॅरी करतो. तर कॉन्शियसली तुम्ही मला एखादी गोष्ट सांगताय की नाही मला हा प्रॉब्लेम आहे, मला काही स्ट्रेस नाही. हां. पण जेव्हा की टच करायला लागते मी किंवा एनर्जी Feel होते फील तुम्हाला. होते, हां. ही एनर्जी रीड करायला हां. सुरुवात व्हायला लागली, की मला ही एनर्जी अंडरस्टँड व्हायला लागली. ओके. म्हणजे तोंडाने तो माणूस प्रत्येक वेळेस सांगतोय की नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही, हां, हां. आणि मला तर टच केल्यावरती त्याचे सगळे प्रॉब्लेम समजतायत. अच्छा, म्हणजे एक लोक असतात टफ, हो. की मला कुठल्या गोष्टीचा फरक नाही पडत हो. वगैरे असं दाखवतात. हो, दाखवतात. पण खूप वेळेला सबकॉन्शियसली त्यांना अनेक गोष्टींचं टेन्शन किंवा स्ट्रेस ते कॅरी करत हो. असतात. किंवा खूप वेळेला प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरांकडे गेलो आणि सगळंच सांगितलं एका दमात, असंही होत नाही. हां. तो एक कम्फर्ट यायला लागला की हळूहळू आपण ओपन अप होतो. पण ह्याचा फायदा मी कसा करून घेतला तर, किंवा माझा ह्या सगळ्या ह्याच्याकडे माझा केस स्टडी कशी अंडरस्टँड होते किंवा स्ट्रॉंग होते. समोरनं जरी सांगितलं नाही की मला अच्छा. स्ट्रेस आहे हां. आणि मला लक्षात आलं, तर ऑटोमॅटिकली माझं जे डाएट आहे ते स्ट्रेस रिलीजकडे सुद्धा चालू होतं. ओके. मॅम, जेव्हा तुमच्याकडे क्लायंट्स येतात हो. तेव्हा तुम्ही स्पर्श करून म्हणजे एक एनर्जी फील करता तुम्ही समोरच्याच्या बॅक ऑफ द माइंड, किंवा तो काय गोष्ट कॅरी करतो हे तुम्हाला समजतं. हो. तुमच्याकडे क्लायंट आल्यानंतर अशी कोणती गोष्ट तुम्हाला आधीच समजले आणि नंतर मग तुम्ही समोर पण माणूस तेच सांगतोय, अशी कधी झाली आहे का? हो. किंवा सांगितली नाही अशी सुद्धा हां, झाली. समोरचे लोक नाही सांगत हां. क्लिअर की माझ्या फॅमिलीमध्ये इश्यू किंवा मला हा प्रॉब्लेम आहे, बरोबर. पण ते तुम्हाला एनर्जी मधनं असं कळालं. बरोबर. तर कसं आहे की हजबंड वाईफ माझ्याकडे दोघं येतात किंवा फॅमिलीनी येतात. हां. असं. तर बरेच वेळेला असं होतं की वाईफ सांगू नाही शकत की मला सासूचा त्रास आहे बरोबर. किंवा घरी, कारण
शेवटी कसं असतं, अनेक वर्षांचं आपलं फॅमिली संस्कार आहे आणि ते हा आलेलं आहे, कल्चर आपण म्हणतो. कल्चर आहे किंवा अनेक वर्षांचा संसार झालेला आहे. हा, आता 22-23 वर्षानंतर आपण कसं सांगायचं बाबा की अजूनही मला प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम होतोय किंवा अजूनही हे काही गोष्टी माझ्या पटत नाहीत किंवा खटकतायत. खटकतायत. तर खरंच याचा स्ट्रेस येत असतो किंवा प्रत्येक वेळेस अजूनही मला ॲक्सेप्टन्स मिळालेला नाही फॅमिलीमध्ये किंवा हा जो एक ही जी एक इमोशन असते येस. की मी हे केलं तर चालेल का, सासूला काय वाटेल, सासूला काय वाटेल, नवरा काय बोलेल का, नवरा काय बोलेल का. हा. तर हे जो संभ्रम असतो बायकांचा किंवा बायकांचाच नाही तर पुरुषांचा सुद्धा, Yes. कारण का तर आईलाही सांभाळायचंय आणि बायकोला बायकोलाही पण, हो. सांभाळायचंय, म्हणजे त्याची तर बिचाऱ्याची तारेवरची कसरत तो असते, सँडविच आहे. सँडविच आहे. तसंच किती वर्ष मी बाहेरची फील करणार आहे, हा, अजूनही कुटुंबात तो ॲक्सेप्टन्स नाही, ह्याची अनामिक भीती प्रत्येक वेळेस कॅरी करत असते. तसंच माझ्याकडे जेव्हा हे कपल येत होतं त्या दिवशी त्याचे मिस्टर आले नाहीत. ओके. आणि नेहमीप्रमाणे मला पल्स रेट बघायचा होता म्हणून मी टच केलं किंवा काय असं सगळं बोलता चालता मी त्यांना म्हटलं की काही गोष्टींवरती तुम्ही जोपर्यंत पुढाकार घेत नाही आणि ह्या गोष्टी ओव्हरकम करायला तुम्ही ट्राय करत नाही तोपर्यंत त्या होणार नाहीयेत. अच्छा. असा तो कॉन्व्हर्सेशन चालू झालं आणि पुढे दुसऱ्याच मिनिटाला त्या रडायला लागल्या की मला भीतीशिवाय जगायचंय. अच्छा. ओके. सततची भीती की आज हे झालं तर काय होणार आहे, आज ते झालं तर काय होणार आहे, मला कोण ओरडणार आहे, माझ्याकडनं कोणी हर्ट व्हायला नको किंवा माझ्याकडनं सगळ्या गोष्टी नीट सगळ्यांच्याच प्रेशराइज फील करायच्या. ओके. आणि सगळ्यांचं नीट व्हायला हवं, सगळ्यांचं नीट होऊन माझं घर टापटीप दिसलं पाहिजे, पसारा नाही. सो ओव्हर द पिरियड हा सगळा बिल्टअप होणारा स्ट्रेस आहे की बाहेर जरी गेलं तरी घरात सगळं नीटनेटकं अरेंज्ड आहे ना, मी घरातल्यांचा स्वयंपाक केलेला आहे ना, बरं घरात आलं तरी बाहेरची 4 कामं राहिलेली आहेत, ह्याचं प्रेशर. त्यामुळे नकळतपणे पल्स रेट वाढत चाललेला आहे, छातीवरची धडधड वाढत चाललेली आहे, ताण वाढत चाललेला आहे. हा नकळत होत असतो. बरं असं नाही की अजिबातच सासूसुनांचं पटत नाही किंवा खूप कडाक्याची भांडणं आहेत, बट अंडरस्टँड. हा, आणि एक असं असतं ना की बाबा मला सगळ्यांना खुश ठेवायचं, कोणाचंही मन दुखवायचं नाही. सो हा सगळा गुडीजचा बनून राहणं आणि ऑब्व्हियसली ती एक वेगळंच प्रेशर आणि भीती पण असते ती. तर अशा भरपूर गोष्टी आपल्या बघण्यात येतात. लोक म्हणण्यापेक्षा पेशंट सांगत नाहीत किंवा दे डोंट वॉन्ट टू बी आउटस्पोकन. बरोबर. बट खूप वेळेला अंडरस्टँड होतं की नाही, हा स्ट्रेस आहे आणि हा कुठेतरी रिलीज व्हायला पाहिजे. सो त्यांचं सुद्धा एनर्जी हिलिंग केलं होतं, त्यांना सुद्धा त्याचे छान रिझल्ट्स आले. आणि त्या दिवशी मात्र त्यांना जी झोप येत नव्हती, त्या दिवशी म्हणाल्या 10ला जी मी झोपले ती दुसऱ्या दिवशीच उठले. हे एनर्जी हिलिंग त्यावेळी कसं तुम्ही केलं, म्हणजे त्यांना काही असं तुम्ही सल्ले देता की ही वेगळी हिलिंग आहे कशी? नाही, बेसिकली कसं असतं, नुसतं ह्यामध्ये एनर्जी ट्रान्सफर जेव्हा आपण करतो तर तो ॲक्सेप्टन्स पण एनर्जीचा पहिल्या म्हणजे तुमच्याकडनं व्हायला पाहिजे. अच्छा. तुम्ही त्या लेव्हलपर्यंत आला पाहिजेत, बिकॉज ही एक ब्लॉक तुम्ही तुमच्या एनर्जीचा करून ठेवलेला असतो. ओके. ठीक आहे. सो पहिली गोष्ट म्हणजे तो पेशंट कम्फर्टेबल झाला पाहिजे बोलण्याकरता, चर्चा करण्याकरता किंवा आपल्याला ओपनली काही गोष्ट सांगण्याकरता. सो आम्ही आधी बोलतो, चर्चा करतो, खरंच किती स्वतःहून तो पेशंट आपल्याकडे ओपन अप होतोय आणि सांगतोय, आपल्या प्रॉब्लेम शेअर करतोय, हे आम्ही बघून काउन्सिल करून मग पुढे हळूहळू जातो एनर्जी हिलिंग करता. ओके. सो असा तो
पुढचा म्हणजे असं सगळं ते सेशन असतं. अच्छा. सो नुसतं एनर्जी ट्रान्सफर असं नाही, हम्म. इट इज अ ग्रुप ऑफ थिंग्स दॅट वी परफॉर्म. म्हणजे काउन्सिलिंग म्हणूयात, गप्पा म्हणूयात, त्याच्यावरती का तुम्ही म्हणजे त्याच्यावरती सॉल्युशन्स म्हणूयात, बरोबर. आणि मग एनर्जी हिलिंग. अच्छा. मग एनर्जी हिलिंग म्हणजे रेकी, टच थेरपी असं. अच्छा, तसं हे प्रकार आहेत हो त्याच्यानंतर. हो ओके. हो. मॅम, आता ह्या सगळ्या गोष्टींचा तर प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम नाही म्हणू शकत मी, पण आपल्या आता समाजामध्ये जसं सासू सुनेचं भांडणं वगैरे जे आता तुम्ही जे एक्झाम्पल दिलात, ह्यामध्ये पण सून किंवा सासू ह्यांच्या मनामध्ये भीती की घरामध्ये त्यांना वातावरण नीट ठेवायचं आहे, त्याच्यामुळे प्रेशर क्रिएट होतं, भीती असते. तर ह्या तणावामुळे लाईफमध्ये त्यांच्या काही प्रॉब्लेम होतात का? जसं डायबिटीज होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी? हो. तर हा एक खूप अंडररेटेड किंवा म्हणजे अंडरस्टँडच न हां. होणारी ही गोष्ट आहे. हां. ही खूप खरं तर लोकांनी किंवा अगदी प्रत्येकानेच विचार करायची गोष्ट आहे, की खूप वेळेला इमोशनल बॅगेज हे आपण कॅरी करत असतो आणि ह्याचा अननोइंगली स्ट्रेस आपल्या बॉडीवरती येतो. अच्छा. तर इथे कसं असतं, की आपले जे सप्रेस्ड इमोशन्स असतात, ते कुठेतरी आपल्याला नंतर आजारपणाच्या ह्याच्यात ट्रिगर करत राहतात. आता इथे 2-3 वेगवेगळी उदाहरणं देणार आहे. आता एक उदाहरण असं समजून घेऊयात, की माझा स्वभाव असा आहे, की मला पटकन रडू येतं. हां. तर म्हणजे एक्झाम्पल म्हणून एखाद्याचा स्वभाव असा आहे, की त्याला एकदम पटकन रडू येतं. ओके. आपल्याला काय शिकवलं जातं? बी स्ट्रॉंग, हो. रडायचं नाही. म्हणून मी सारखं माझे इमोशन्स दाबून ठेवते, रडत नाही. तो आवंढा गिळते किंवा आवरून तिथे ठेवतो स्वतःला आवरून आपण. ठेवतो. हां. तर आपल्या जो रडू येत असतं किंवा तो जो सप्रेशन असतं, पण ते इमोशन कंट्रोल करत असतो हां. ना. येस. घशाला कोरड पडते. आपण जेव्हा रडायला आपल्याला बघा खूप येतं, तेव्हा घशाला कोरड पडते, पाणी प्यावंसं वाटतं. सो इट इज इमिजिएटली कनेक्टेड विथ युअर थायरॉइड ग्लँड्स. अच्छा. आणि कालांतराने असं सप्रेशन आपल्याला पुढे असं बघायला मिळतं, की त्या व्यक्तीला थायरॉइड इश्यू. थायरॉइड इश्यूज होतात. ओके. सो असं इंटरकनेक्टेड या गोष्टी आहेत. इंटरकनेक्टेड ह्या गोष्टी ओके. असतात. सो ह्या खूप गोष्टी आपल्याला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बघायला मिळतात. जसं हे थायरॉइड सांगितलं, असं डायबिटीज वगैरे पण स्ट्रेसमुळे हे हो होऊ हो. शकतात. आता इथे कसं आहे, की स्ट्रेसमुळे होणारा डायबिटीस म्हणजे बेसिकली कसं असतं, की आता मला बिझनेसमध्ये स्ट्रेस आहे किंवा सतत माइंडमध्ये कॅल्क्युलेशन्स चाललेली आहेत. त्यामुळे माझं माइंड ॲक्टिव्ह आहे. त्यामुळे मी सतत विचार करतीये किंवा अच्छा. काही गोष्टी माइंड ॲक्टिव्ह आहे. सो काय होणार आहे, इथे मला झोप लागणार नाही. झोप न लागल्यामुळे काय होणार आहे, कॉर्टिसॉल लेव्हल हाय होणार आहे. कारण तिथे इमिजिएटली तुमच्या कॉर्टिसॉलवरती इफेक्ट होतो आणि कॉर्टिसॉल लेव्हल तुमची तिथे डिस्टर्ब होते. ओके. आणि ऑटोमॅटिकली हे कॉर्टिसॉल हार्मोन इज अगेन गोइंग टू गिव्ह यू अन इन्शुलिन रेझिस्टन्स. आणि इन्शुलिन रेझिस्टन्स परत ग्लुकोज स्पाइक. राईट. सो हे अशा असं गोष्टी carry होत खूप जातं. कनेक्टेड आहेत. ओके. सो आधी आपण प्रेक्षकांना आपल्या डायबिटीसची रेमेडी देऊयात. मुरिंगा पावडर ही रोज सकाळी अनुशापोटी घेतली तर डायबिटीस कंट्रोलला उत्तम मदत होते. अच्छा. आता मुरिंगा पावडर म्हणजे काय, तर शेवग्याचं जे झाड असतं त्याचा पाला हा घरी सुद्धा आपण ट्राय करता येतो किंवा हल्ली तर बाजारात सुद्धा रेडीमेड येस, त्याची available पावडर आहे. आपल्याला अवेलेबल आहे. ही अतिशय कडू लागते, हम्म. येस, बट ती खूप गुणकारी आहे आणि ह्यानी डायबिटीस रिव्हर्स व्हायला खूप उत्तम मदत होते. ओके. मॅम, इन्फ्लमेशन डाएट मागे असंच ना 1-2 वर्षापूर्वी मी ऐकलं होतं
की विद्या बालन मॅम जे आहेत त्यांनी ही डाएट केली होती. तर हे इन्फ्लमेशन डाएट एक्झॅक्टली काय आहे? ओके. सो आपण आधी प्रेक्षकांना गोल्डन रेमेडी फॉर इन्फ्लमेशन देऊन येस टाकूयात. येस येस. आणि पहिले मग ते डाएट सांगा कसं करायचंय. हो. आणि त्यानंतर त्याच्यानंतर पुढे काय एक्सप्लेन आहे ते करते पण बघू. हां. सो ज्या लोकांना इन्फ्लमेशन आहे त्यांनी ही रेमेडी अगदी रामबाण म्हणून करायला हवी आहे. म्हणजे अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळद पाण्यामध्ये छान उकळायची, ह्याचा काढा करायचा, ह्याच्यात 3 ते 4 काळी मिरी घालायची आणि हे पाणी आपण न चुकता दिवसातनं 2 वेळा तरी प्यायला गेलं पाहिजे. ओके. ज्या लोकांना उष्णता आहे त्या लोकांनी 2 वेळाच्या ऐवजी एकदा तरी हे पाणी प्यावं. ह्यानी इन्फ्लमेशन कमी होतं. शरीराच्या आतली बॉडीमधली जी सूज असते ही कमी व्हायला ह्यानी खूप मदत होते. ओके. आता इन्फ्लमेशन म्हणजे काय? तर बेसिकली मेटाबॉलिक स्ट्रेस ह्यानी इन्फ्लमेशन कॉज होतं. मेटाबॉलिक स्ट्रेस म्हणजे आपलं वाढतं वजन किंवा आपल्याला जे काही डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे कोलेस्ट्रॉल वाढलं असेल किंवा तुमचा डायबिटीस असेल, त्याच्यानंतर BP इश्यूज ह्यासारखे जे इश्यूज आहेत ह्यांनी जे मध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं, जो बॉडीवरती स्ट्रेस क्रिएट होतो, ह्याचा उत्तम उपाय म्हणजे हे पाणी आपल्याला घेता येणार आहे. ओके. त्याच्या बरोबरीने डाएट सुद्धा करायची गरज आहे, जो की बॅलन्स डाएट आहे आणि बाकी सुद्धा फॅक्टर्स भरपूर आहेत, पण ते अगेन केस टू केस डिफर करतात. ओके. हो. तर आपला 3 महिन्याचा कोर्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचे कोर्स म्हणजे 3 महिन्यात तुम्ही तुमचे गोष्टी रिव्हर्स करू शकता. अच्छा. सो डायबिटीस रिव्हर्स करू शकता, तसेच तुमचे काही डिसऑर्डर्स तुम्ही रिव्हर्स करू शकता. आणि असं 3-3 महिन्याचे आपले प्रोग्राम्स चालतात, ज्याच्यामध्ये खूप लोकांना ह्याचा रिझल्ट मिळतो. ओके. मॅम हे डेली 2दा घ्यायचंय पाणी? हो. डेली 2दा घ्यायचंय. आपण पाव चमचा हळद पाण्यामध्ये घालायची, 3 काळी मिरी घालायचे, छान उकळायचं. म्हणजे निम्म वगैरे करायची गरज नाही. ओके. नुसती उकळी आली की बंद करायचं आणि आपण हे पाणी कोमट प्यायचं आहे. ओके. मागच्या पॉडकास्टमध्ये ना कॉमेंट होते की नी पेन, बॅक पेन वरती हो. काही रेमेडी आहे का? हो. आणि त्यासोबत जसं डायटिंग काय ठेवायची, हो. हे तर नंतरचा पार्ट आहे, पण तिथे कुठे ना कुठे डिपेंड करतं. परत ती डायटिंग इन जनरल आपण सगळ्यांना सांगू नाही शकत. बरोबर. तुम्ही पण त्यांना चेक केल्यानंतरच डायटिंग सांगू शकता. बरोबर. सो डायटिंगच्या आधी त्याच्यावर काही रेमेडी आहे का, ते प्लीज सांगा. निश्चित. खूप वेळेला काय होतं की आपलं वाढतं वजन हे आपल्या गुडघ्यावरती 4 पटीने वजन वाढवणार आहे. म्हणजे काय? आता उलटं समजून घेऊ. आपलं 1 किलो वजन कमी झालं तर गुडघ्यावरचं 4 किलो वजन कमी होतं. अच्छा. ओके. तर आपलं कालांतराने वाढतं वजन हे आपल्या गुडघ्यांवरती प्रेशर क्रिएट करणार आहे. मग 1 किलो वाढलं की 4 किलो वाढलं वजन असं पण आहे? हो, असंही आहे. पण आता ह्याच्यामध्ये दुसरा क्लिनिकल फॅक्टर काय येतो की आपल्या सांध्यांची झीज ही होणारच आहे. आता सांध्यांची झीज, हाडांची झीज ही होणारच आहे. पण आपण निदान इतकं तरी सगळेजण बेसिक फॉलो करू शकतात की बाबा वजनच नाही वाढू द्यायचं. बरोबर. जेणेकरून मेंटेन ठेवायचं, जेणेकरून माझ्या गुडघ्यावरती ताण येणार नाही. तर आपल्याकडे एक उत्तम उदाहरण म्हणजे 64 इयर्सच्या आजी आहेत, ज्या आपल्याकडे अतिशय रेग्युलरली गेले 6-7 महिने आपल्याकडे रेग्युलरली येतात. आता ह्या 64 इयर्सच्या ज्या आजी आहेत, तर इथे आपल्याला असंही लक्षात घ्यायची गरज आहे की ह्या वयात आपलं मेटाबॉलिझम खूप लो होतं, हालचाल कमी होते. का? कारण माझी गुडघे दुखतायत, मला फार काही हालचाल करता येत नाही. ह्याचाच अर्थ एक्सरसाइज मला करता येणार नाही आहे. सो माझे मूव्हमेंट रिस्ट्रिक्ट झाली. आणि हे सगळं असताना देखील त्यांनी 8 ते 10 किलो आपल्याकडे कमी केलेलं आहे.
म्हणजे जेव्हा त्यांनी म्हणजे आमचे ऑर्थोपेडिक बरोबर सुद्धा चर्चा विनिमय होत असते, तर अक्षरशः ऑर्थोपेडिकनी सुद्धा ह्याला स्तुती केली ह्या आजींची, आजींची. की इतक्या वयात तुम्ही इतकं सुंदरपैकी वजन कमी केलंय. आणि म्हणजे त्यांनी उल्लेख देखील केलाय आता, की माझं गुडघ्याचं दुखणं खूप कमी झालेलं आहे. 80% गुडघ्याचं दुखणं कमी झालेलं आहे. ओके. म्हणजे त्यांना ऑर्थोपेडिकनी क्लिअर सांगून टाकलं होतं, की गुडघे आता जर तुम्ही नीट काळजी घेतली नाही तर नी रिप्लेसमेंटची गरज पडणार आहे. तर ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी रोज 2 चमचे फ्लेक्स सीड्सची पावडर म्हणजे जवसची पावडर करायची आणि रोज 2 चमचे सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला ही चावून खायची आहे. त्याच्याच बरोबर लिंबू पाणी प्यायचं आहे. तर फ्लेक्स सीड्समध्ये जे ओमेगा 3 आहे ह्यानी आपल्याला सांध्यांना कोलॅजन बिल्टअप व्हायला मदत होणार आहे. सो सॉफ्ट टिश्यूज किंवा तुमचे जे गुडघ्याची गादी आहे किंवा आतले जे स्नायू आहेत ह्यांचं स्ट्रक्चर मेंटेन ठेवण्याकरता कोलॅजनची अत्यंत गरज आहे. ओके. सो ह्यानी कोलॅजन स्ट्रॉंग होणार आहे तुमच्या लिंबू पाण्याने आणि ओमेगा 3 हे मिळणार आहे फ्लेक्स सीड्सनी. त्यामुळे ज्यांना गुडघ्याचे त्रास आहेत, सांधेदुखी आहे, बॅक पेन आहे, त्यांनी हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे. ओके मॅम, त्या आजीनी काय डाएट केलं होतं? हां, सो त्यांचा बेसिकली डाएट ह्याच्यावरच फोकस होता की वजन कमी करायचं. ठीक आहे. सो त्यांना आम्ही त्या प्रकारचे काढे दिले होते, त्या प्रकारचा ब्रेकफास्ट दिला होता. प्लस त्यांना आम्ही प्रोटीन ह्याचा बॅलन्स करून दिला होता. म्हणजे हालचाल कमी आहे त्यामुळे अति प्रोटीन पण पचणार नाही. बरोबर. सो त्यांना बॅलन्स प्रोटीनची गरज होती. सो त्यांच्या वजनाप्रमाणे आम्ही त्यांना कॅल्क्युलेट करून 0.6 म्हणजे वजनाच्या 0.6 टू वजनाच्या 0.8 असं प्रोटीन सुरू केलं होतं. म्हणजे 0.6 ग्रॅम आणि 0.8 ग्रॅम ऑफ प्रोटीन अशा प्रमाणे आम्ही त्यांना कॅल्क्युलेटिव्ह प्रोटीन देत होतो, ज्यांनी त्यांचे मसल स्ट्रॉंग झाले. सो जेव्हा तुमचे पायाचे मसल स्ट्रॉंग होतात तेव्हा तुमची वेट बेअरिंग कपॅसिटी वाढते. सो तुमचं जेव्हा हॅमस्ट्रिंग्स आणि क्वाड्रिसेप्सचं मसल स्ट्रॉंग होतात, ऑटोमॅटिकली तुमचं वेट बेअरिंग हे चांगलं होतं. ओके. त्यामुळे गुडघ्यावरचा ताण हळूहळू कमी होणार आहे. सो ज्यांना पण बॅक पेन आणि नी पेन वगैरे आहे, गुडघ्यांचा त्रास, कमरेचा त्रास, मॅमनी जे सांगितलेला उपाय तो आहे तो कंटिन्यू ठेवा. त्यासोबत जसं त्या आजींना पण रिझल्ट आलाय एक बॅलन्स डाएटनी. सो तुम्हाला प्रॉपर जर ते डाएटिंगनी कमी करू शकता तर तुम्ही प्लीज मॅमला कॉल करून, डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे मी, त्यांना कॉल करून प्रॉपर डाएट घ्या. त्यासोबत तुम्ही तो उपाय पण करा. म्हणजे तुम्हाला रिझल्ट्स पण तसे दिसतील. आणि प्रत्येकाचं डाएट वेगळं असल्यामुळे इन जनरल ते डाएटिंग सांगू नाही शकत हे फॉलो करण्यासाठी. पण तो उपाय चालू ठेवा. त्यासोबत तुम्ही डाएटिंगसाठी पण मॅमना विचारा, ते प्रॉपर तुम्हाला मदत करतील. नी पेन, बॅक पेन या सगळ्या इश्यूंवरती तुम्हाला सोल्युशन मिळेल तिथे. ओके मॅम. पेशंट आमच्याकडे आला की पहिली गोष्ट आम्ही काय काय करतो आपण हे समजून घेऊ की नक्की मला वजन कमी करायचं आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे हे समजून घेऊ. आपण जे बघत असतो ते स्केलवरती बघत असतो. हे तुम्हाला जनरल वेट दिसतं, पण जेव्हा आमच्याकडे पेशंट येतो तेव्हा आम्ही त्यांचा बॉडी स्कॅन करतो. बॉडी स्कॅन करून BCA म्हणजे बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस हा आम्ही करतो, ज्याच्यामध्ये तुमचं फॅट पर्सेंटेज आम्हाला कळतं, मसल पर्सेंटेज कळतं, त्याच्यानंतर तुमचं वॉटर वेट कळतं, बोन वेट कळतं, मसल क्वालिटी कळते. सो ह्याप्रमाणे
खरंच आपल्याला किती फॅट पर्सेंटेज कमी करायचं आहे, मसल किती बिल्टअप करायचे आहेत हे आपल्याला अंडरस्टँड होतं. कारण फॅटचा आपल्या शरीरामध्ये वेगळा रोल आहे आणि मसल्सचा वेगळा रोल आहे. सो प्रत्येकाला जेव्हा वजन कमी करायचं आहे तेव्हा आम्ही सरसकट नुसतं वजन कमी करत नाही, तर कॅल्क्युलेटिव्हली मसल बिल्डिंग करतो आणि फॅट्स कमी करतो. कारण म्हातारपणी आपले जे ऍक्सिडेंट्स होतात म्हणजे काय तर आपला बॅलन्स जातो. त्यामुळे आपण अगदी कॉमनली ऐकतो की आजी बाथरूम मध्ये घसरून कारण त्यांचा तोल गेला, मग बाथरूम मध्ये घसरून पडली, कुठेतरी ठेचकाळतो. हा जो असा तोल जातो, तो मसल्स जर तुमचे स्ट्रॉंग असतील तर हातात काठी धरावी लागणार नाही. हे त्याच्यातलं मुख्य. म्हणजे तुम्हाला जर म्हातारपणी हातात काठी पकडायची नाहीये तर प्रॉपर डाएट फॉलो करा. येस, तर जेवणाची प्लेट नीट बॅलन्स करा. बरोबर आहे. सो हा त्याच्यातला मुख्य गोष्ट असते. तर ही आपण सुरुवातीला यंग असतो तेव्हा निष्काळजी असतो, ह्या गोष्टींकडे नीट लक्ष देत नाही. पण मग म्हातारपणी आपली काळजी दुसऱ्यांना म्हणजे मुलांना घ्यावी लागते. त्यापेक्षा आपण आपली काळजी आधी जेव्हा घेतो तेव्हा म्हातारपणी ह्या गोष्टी होत नाहीत. बरोबर आहे. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी मी खुर्चीत बसले तर आधी मी स्क्वॉट डाऊन पोझिशन मध्ये येणार आहे आणि मग मी मागे बसायची ऍक्शन करणार आहे. म्हणजे मसल्सनीही ऍक्शन होते. मी हातात पेन पकडून लिहिते तेव्हा माझे मसल्स काम करतात, माझे फॅट्स तिथे उपयोगाला येत नाहीत. फॅट्सचा रोल वेगळा आहे. त्यामुळे फॅट्स कमी करायचे आणि मसल स्ट्रेंथ वाढवायची. हे प्रॉपर म्हणजे वेट लॉस पेक्षा आपण म्हणूयात फॅट लॉस करणं. बरोबर आहे मॅम. कोलेस्ट्रॉल बद्दल आहे ना खूप ऐकत असतो मी. कोलेस्ट्रॉल वाढला तर बाकीचे पण इश्यूज स्टार्ट होतात तिथून वाढण्यासाठी. सो कोलेस्ट्रॉलसाठी काय सांगाल तुम्ही? ह्यावर पण काय उपाय आहे की हे कमी कसं करू शकतो, मेंटेन कसं करू शकतो, हे जरा सांगा. त्याच्यावरती रामबाण उपाय. कोलेस्ट्रॉल ज्यांना आहे त्यांनी दालचिनी आणि इंचभर आलं असं किसायचं आहे. 1 ग्लास पाण्यामध्ये हे सगळं छान उकळायचं आणि मग हे अनुशापोटी प्यायचं आहे. ह्यानी कोलेस्ट्रॉल मेल्ट्स लाईक युअर फॅट्स असं म्हणूयात. जसं तुम्ही गरम पाणी बटरवरती टाकल्यावरती ते कसं मेल्ट होणार आहे तसं युअर कोलेस्ट्रॉल विल मेल्ट लाईक फॅट. अक्षरशः हा रामबाण उपाय आहे कोलेस्ट्रॉलसाठी. मॉर्निंगला अनुशापोटी मॉर्निंगला आपण हे घ्यायचं आहे आणि ह्यानी आपला फॅट लॉस सुद्धा दिसून येणार आहे. कारण अल्टिमेटली फॅट इज कोलेस्ट्रॉल. कोलेस्ट्रॉल म्हणजे काय तर तुमच्या शरीरामधलं रक्तवाहिन्यांमधलं वॅक्स, मेण, अनवॉन्टेड सबस्टन्स असतो. म्हणजे वॉन्टेड आणि अनवॉन्टेड बोथ आहे. गुड कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल दोन्ही आहे. पण इथे मी जेव्हा बॅड कोलेस्ट्रॉल बद्दल बोलतेय तेव्हा हे अनवॉन्टेड वॅक्स आहे तुमच्या शरीरातलं. सो ह्याचा दुष्परिणाम काय होणार आहे तर हे साचलेलं जे कोलेस्ट्रॉल आहे ते रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण करणार आहे आणि आपलं BP इश्यूज चालू होणार आहे. किंवा ह्याच्यानी पुढे जाऊन थ्रॉम्बस म्हणजे काय तर एखादी गाठ निर्माण होणं आणि उंचवटे निर्माण होणं रक्तवाहिन्यांमध्ये. त्यामुळे हार्ट नीट काम करू शकत नाही, हार्टवरती प्रेशर येणं, ह्यासारख्या गोष्टी बघायला मिळतात. त्यामुळे हे कोलेस्ट्रॉल ना बऱ्याच लोकांना असतं पण एकेकांचं प्रमाण जास्त आहे. सो आपल्याला मेंटेन ठेवण्यासाठी जो तुम्ही उपाय सांगितला हे जर समजा ज्यांना कोलेस्ट्रॉल बद्दल आयडिया नाहीये त्यांनी पण जर ते केलं तर ते यूज होईल का त्याचा? बेसिकली आपण मगाशीच बोललो प्रत्येकाचा आहार वेगळा आहे.
त्यामुळे हे सरसकट करण्यासारखा हा उपाय नाही. ओके. पण तरी सुद्धा ह्याचे दुष्परिणाम पण नाही आहे. ओके. एक्झॅक्टली. कारण सेकंड व्ह्यूनी आपण पाहिलं तर फॅट लॉस होत आहेतच आहे. हो. म्हणजे असं नाही की आपल्याला कोलेस्ट्रॉल कमी करतो, फॅट्स लॉस होत आहे आपले, सो ते कुठे ना कुठे युजफुलच आहे. हो, युजफुलच आहे. पण जेव्हा तुम्ही अचूक गोष्ट करताना, अचूक गोष्टी पकडता, ह्या बेसिकली आपल्याला अचूक ह्याचे रिझल्ट्स मिळणार आहेत. हे अंडरस्टँड करून घ्यायची गरज आहे. त्यातून ह्याचे काही दुष्परिणाम नाहीत. हे जरी खरं असलं तरी ह्यानी जर तुमच्या दालचिनीनी किंवा तुमच्या आल्यानी तुमची उष्णता जर वाढणार असेल तर हे तुम्हाला कंट्रोल करायची गरज आहे. ओके. बरेच वेळेला उष्ण प्रदेशात, म्हणजे आम्ही बाहेर सुद्धा काम करत असतो, जसं की UAE मध्ये आम्ही कन्सल्टिंग करतो, UK मध्ये कन्सल्टिंग करतो. तर UAE मधलं तापमान हल्ली आत्ता समरमध्ये खूप जास्ती असतं. तर तिथे मी जर दालचिनी प्यायला लागले तर नक्की मला त्रास होणार आहे. भले मला काही दालचिनीचा साईड इफेक्ट नाही आहे, पण आत्ताच्या वातावरणाला मला दालचिनी सुटेबल नाही आपल्या बॉडीला. बरोबर. त्यामुळे तिथे मात्र माझी उष्णता वाढेल. सो असे साध्या गोष्टी ज्या कॉमन मॅननी अंडरस्टँड करून घेऊन हे उपाय करावेत. बरोबर आहे मॅम. झोपल्यानंतर माणूस घोरतो आणि हे कॉमनली सर्वांच्या घरामध्ये कोण ना कोण तर असतं. तर ह्याचं काय कारण आहे आणि हे आपण थांबवू शकतो का? सो येस, माझ्याकडे खूप छान केस आली होती ह्याच्याच वरती. ह्याचा आधी रामबाण उपाय ऐकून घेऊयात. ज्यांना मगाशी तुम्ही उल्लेख केलात की कोलेस्ट्रॉल किंवा सगळ्यांनी घेतलेला चालेल का, तर सगळ्यात सेफेस्ट आपण फॅट लॉस वरती एक ड्रिंक सांगते, जे तुम्हाला माहिती नाही आहे की मला कोलेस्ट्रॉल आहे, मला काय आहे, तर सगळ्यांनी करण्यासारखा हा रामबाण उपाय. तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा धने हे 1 ग्लास पाण्यामध्ये छान उकळायचे. उकळलं की बंद करायचं, निम्मे करायची गरज नाही. उकळलं की बंद करायचं. हे गॅसवरून उतरवलं, गाळायचं आणि ह्याच्यामध्ये चतकोर लिंबू पिळायचं की परत तुमचं जे फॅट लॉस आहे हे उत्तम प्रकारे होणार आहे. ओके. सो जरी तुम्हाला माहिती नाही आहे की मला काही त्रास आहे, तरी हे अगदी रामबाण उपायासारखं काम करणार आहे. ओके. हे अनोशापोटी घेणं छान वजन कमी होतं. यानी जे तुमचं वॉटर रिटेन्शन असतं हे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे कमी होतं. तर माझ्याकडे छान एक इथे रेफरन्ससाठी केस आपण डिस्कस करूयात. माझ्याकडे एक आजोबा आले होते, जे म्हणजे ज्यांचे नातेवाईक त्यांना घेऊन आले होते. ओके. ज्यांची बायको त्यांना घेऊन आली होती की हे शेजारच्या खोलीत जरी म्हणजे झोपले तरी आम्हाला इकडच्या खोलीत त्रास होतो, कारण ते इतके जास्ती घोरतात. तर ENT कडे ते जाऊन आले होते. त्याच्यानंतर ENT सर्जननी आपल्याकडे केस रेफर केली होती आणि तेथून पुढे ते आपल्याकडे आले होते. तर घशाभोवताली जे फॅट डिपॉझिशन होतं त्यांनी आपली जी ब्रीदिंग ट्रॅक असतो, ज्याला आपण ट्रॅकिया असं म्हणतो टेक्निकली, तर तो सप्रेस होतो. आणि तुम्ही झोपलात, आडवे झालात की ग्रॅव्हिटेशन फोर्सनी ते सगळं फॅट तुमच्या एअर ट्रॅकवरती येणार आहे आणि ते सप्रेस होणार आहे. त्यामुळे जे तुम्ही श्वास घेता ते ब्लॉक झाल्यामुळे तो पाईप असा ब्लॉक, तो पाईप दबतो, सप्रेस होतो आणि त्याच्यातनं जो येणारा आवाज आहे हा घोरल्यासारखा येतो. तर टिपिकली ही फॅट लॉसची केस होती आणि त्यांनी परत आपला 3 महिन्याचा फॅट लॉस प्रोग्राम केला होता आणि आपल्याला
हे आपल्याला रिव्ह्यू पण देऊन गेले ते, अच्छा, ओके. की आपल्याकडे एक टेस्टिमोनियल पण आहे त्याचं, की ज्यांनी आता सांगितलंय की 70 ते 80% माझा घोरायचा त्रास कमी अच्छा, झालेला कमी आहे. झालाय. ओके. सो आता कारण ना शेजारी त्या आता माझ्या गोष्टीला शेजारी झोपतात लोक. अच्छा, हा. नाही, कारण तो प्रॉब्लेम असाच आहे की इतके लोक घोरतात ना, त्या आवाजामुळे ना बाकीच्यांना झोप नाही येत, नाही तर त्यांची पण झोप डिस्टर्ब होते. हो. आणि त्याला कमी करण्यासाठी मार्केटमध्ये पण बरेच वेगवेगळ्या गोष्टी हो. आहेत, इक्विपमेंट्स आहेत जे यूज करतात, पण कुठे ना कुठे तो त्यांना पण त्रास होतो हो. झोपायच्या वेळी. सो आणि परत ती भीती, परत तो स्ट्रेस की मी घोरतोय तर हे. हो. पण नॉर्मल वेनी जर तुम्ही डायटिंग आणि फॅट लॉस हा प्रोग्राम जर एनरोल केले, तर कुठे ना कुठे 3 ते 6 महिन्यामध्ये तुमचा तो घोरण्याचा आवाज पण कमी होईल. अगदीच तुम्हाला पण त्रास नाही होणार आणि बाकीच्यांना पण त्रास नाही होणार. अगदीच आपण बघतो की तुमचा डाएट हा कुठपर्यंत तुम्हाला मदत करणार आहे. हा. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मदत करतो डाएट. आता आपण म्हणतो की मला बारीक व्हायचंय, म्हणजे काय, प्रत्येक वेळेस मला सुंदरच व्हायचंय असं त्याच्यातला बरोबर, भाग हेतू नाहीये. नसतो. हा. आपल्याला फिट व्हायचंय हा एक हम्म. हेतू असतो. बरं, ह्याच्यावरनं मला एक रामबाण उपाय सुचलेला आहे, जो तुमचं स्किन इश्यूज हेल्प करणार आहे. Yes. बरेच वेळेला काय होतं, आपल्याला चेहऱ्यावरती ॲक्नेज येतात किंवा पिंपल्स येतात. आपले जे येणारे पिंपल्स असतात ते आपल्याला खूप काही सांगून जातात, जसं की तुमची गट हेल्थ खराब असेल, तुमचा हार्मोनल डिस्टर्बन्स असेल, तुम्हाला केसात कोंडा असेल, असे वेगवेगळे इश्यूजमुळे तुम्हाला पिंपल्स येतात. ओके. पण हे इश्यूज तुम्ही सॉल्व्ह करायची गरज आहेच. त्याचबरोबरीने जर तुम्ही तुरटीने चेहरा धुतलात तर Okay. तुमचे जे फंगल इन्फेक्शन आहे हे कंट्रोल होणार आहे. कारण फंगल ग्रोथ ही तिथे रिस्ट्रिक्ट होते, Yes. बॅक्टेरियल ग्रोथ ही रिस्ट्रिक्ट होते आणि तुमचा चेहरा हा नितळ व्हायला हेल्प होते. ओके. सो हे डेली म्हणजे तुरटीने फेस वॉश करायचं. हां, म्हणजे काय करायचं, तुरटी ही पाण्यामध्ये घालायची, लगेच काढून ठेवायचा तो तुरटीचा खडा आणि त्या पाण्याने तोंड धुवायचं आहे. ओके. ह्यानी फंगल ग्रोथ ही थांबते, बॅक्टेरियल ग्रोथ थांबते आणि चेहरा क्लिअर व्हायला मदत होते. तुम्ही जे फेस वॉश, वेगवेगळे फेस वॉश ट्राय करता, त्याच्यापेक्षा नॅचरल उपाय हे जर केले तर नक्कीच तुम्हाला बेनिफिट्स त्याचे बघायला मिळणार आहे. ह्याच बरोबर तुम्ही तुमचे बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह कराच. कारण पोटातनं जर तुमची गट हेल्थ खराब आहे, हार्मोनल डिस्टर्बन्स आहे, तुम्ही जर तेलकट खाताय, तर त्या सगळ्या गोष्टी अवॉइड करायची गरज आहेच. अजून एक छोटासा इथे सांगावंसं वाटतं की बॅक्टेरियाज लिव्ह ऑन शुगर. म्हणजे तुम्हाला ॲक्नेस होत असतील तर शुगर इंटेक टोटली कमी करा. याने तुमचे बॅक्टेरियल ग्रोथ कमी होणार आहे आणि चेहऱ्यावरचे पिंपल्स तुम्हाला कंट्रोल होताना दिसतील. आता आपण बघतो की शुगर म्हणजे फक्त आपल्याला दिसते ती शुगर. मी काही गोड खात नाही, पण जी इनडायरेक्ट शुगर आहे ही तुमचे पिझ्झाज, पास्ताज, व्हाईट थिंग्स जे तुमचे अननोइंगली खाल्ले जातात, हे सुद्धा कंट्रोल करायची लोकांना वाटतं मी पेढे किंवा साखर ह्या पदार्थांनाच खाल्लं नाही तर मेंटेन राहील. बरोबर. पण जी हिडन शुगर आहे ती सुद्धा तुम्हाला इथे कंट्रोल करायची गरज आहे. म्हणजे तुमचे बेसिकली मैदा, पांढऱ्या गोष्टी ज्या आपण बघतो त्या कंट्रोल करायची गरज आहे. ह्यानी तुमचं स्किन इश्यूज पण सॉल्व्ह होतात आणि हेल्थ पण चांगली होणार आहे. येस, बरोबर आहे. मॅम, सध्या ना चर्चेमध्ये सॅलड सूपचा हा खूप जास्त प्रकार चाललाय. म्हणजे नॉर्मली वॉकला, गार्डनमध्ये वगैरे पण जातात तेव्हा तिथे पण सॅलड्स वगैरे घेऊन बसतात लोक. आता तर ऑनलाईन ॲप्स पण आलेत जिथून हे ऑर्डर करतात. तर ना ही जी लोक खात आहेत त्यांचं असं झालं की बरेच लोक त्यामध्ये ना त्याच गोष्टीवरती पूर्ण दिवस काढतायत. किंवा त्यांचं असं झालं की मी हाफ डे जो आहे
तिथे ना तेच डाएट खाणार आणि बाकी दिवसामध्ये मी जेवेल नॉर्मल. सो हे कितपत योग्य आहे आणि ह्यावर तुम्ही काय सांगाल? ओके. सो बेसिकली मी ह्या सगळ्या लोकांना एकच विचारीन की आपण भेड बकरी झालेलो आहोत का, की गाय बकरीसारखं आपण फक्त सॅलडच खाऊन जगू शकतो का? तर नाही. बेसिकली आपल्याला आपला बॅलन्स डाएट हा योग्य करण्याची गरज आहे. म्हणजे सॅलड सूप्स वाईट आहेत असं मी म्हणत बरोबर. नाही, पण हा तुम्हाला किती पोषण देतोय किंवा तुमचे रिक्वायरमेंट्स तरी फुलफिल करतोय का? करेक्ट. मग फक्त सॅलड्स आणि सूप्स घेतल्यावरती मला फक्त फायबर मिळतंय. मग त्यात प्रोटीन कंटेंट किती आहे ह्याचा विचार करायची गरज आहे. बरोबर. बरं, फायबर आणि प्रोटीन मिळतंय तर कार्ब्स कुठून येत आहेत? कार्ब्सही तितकेच महत्वाचे Yes. आहेत. सो ह्या सगळ्याचा ताळमेल राखून तुमचं प्लेट किती न्यूट्रिशियस आहे याचा विचार करायची गरज आहे. आता माझ्याकडे अशीच एक छान केस आली होती. त्यांनी सॅलड आणि सूप्सचं सबस्क्रिप्शन लावलं होतं. अच्छा. म्हणजे घरी तो सॅलड आणि सूप्स देऊन जाणार माणूस, घरी तो डबा येणार आणि मी संध्याकाळचं एक मील फक्त सॅलड आणि सूप्स अच्छा. खाऊन जगतो आणि राहतो बेसिकली. तर माझ्याकडे आले आणि मला त्यांनी सांगितलं, मॅडम 2 महिने मी फक्त सॅलड आणि सूप्सवर आहे तरी माझं वजन कमी होत नाही. ओके. बरोबर. तर खरंच हे तुमचं बॅलन्स न्यूट्रिशन होतंय का, हा विचार करायची गरज बरोबर. आहे. म्हणजे सॅलड सूप्स खा, पण त्याच्या बरोबरीने बॅलन्स डाएट हा एक खरंच म्हणजे हे सगळं बॅलन्स करा तुम्ही. आणि तुम्हाला माहिती पाहिजे, भले बरोबर. तुम्ही सूप सॅलड्स वगैरे खाताय तरी तुम्हाला माहिती पाहिजे दिवसामध्ये तुमचं कॅल्क्युलेशन काय काय तुमच्या पोटात चाललंय. हो हो. पण सागर दादा इथे एक मात्र गोष्ट आहे. काही जण इतके आता त्या डाएटच्या मागे लागलेले आहेत की फॅट डाएटिंग म्हणजे मी किटो डाएट करते, इंटरमिटंट फास्टिंग करते किंवा मी फक्त फॅट फ्री डाएट करते, नो कार्ब्स डाएट करते, असे काय काय वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. हेवी प्रोटीन डाएट करते. बरेच वेळेला जिममध्ये सांगितलं जातं की 4 अंडी सकाळी, 4 अंडी दुपारी, 4 संध्याकाळी. म्हणजे खरंच आपला आहार असा होता का? पारंपरिकरित्या आपण इतकी अंडी खाऊन खरंच कधी राहिलो का? तर ह्याचा सुद्धा बॉडीवरती स्ट्रेस येणार आहे. आपली लिव्हर, आपली किडनी हे सगळं परत टॉक्झिन्स ह्याच्यावरती क्रिएट होणार आहेत आणि परत ह्यांना जास्ती काम होणार आहे बाहेर टाकायला, हे टॉक्झिन्स बाहेर टाकण्याकरता. त्यामुळे परत तुम्ही हा स्ट्रेस क्रिएट तर नाही ना करत बॉडीवरती. आणि मग प्रत्येक घास खाताना ह्याच्यातनं मला किती कॅलरीज मिळणार आहेत तोच विचार, ह्याच्यातनं किती प्रोटीन्स माझ्या पोटात जाणार आहेत. पण कधी कधी आपण हा विचार करत नाही की कधी कधी मी माझ्या मन भरण्याकरता खाते, न्यूट्रिशन मला मिळणार आहे ह्याचा विचार नाही करत. कॅलरीज प्रोटीन्स एवढाच आपला लिमिट राहतं, पण मनही भरायचं आहे आपलं. आणि मग त्या वेळेला काय होतं की मी इतकं रिस्ट्रिक्ट करते की कधी कधी मी बिंज ईटिंग करायला लागते. मग आपल्याला हे डिसऑर्डर सुद्धा इथे खूप वेळेला बघायला मिळतात. आता एक इथे वेगळी केस म्हणून ही अंडरस्टँड करून घेऊयात. बिंज ईटिंग असं त्या मुलीला सवय होती आणि तिला खूप मित्र मैत्रिणी, ती सोशलिझम पण खूप होतं. ती बाहेर हॉटेलमध्ये जाऊन यायची आणि लगेच वॉशरूममध्ये जायची आणि हे उलटी करून काढायचं. सो अशा प्रकारचे सुद्धा डिसऑर्डर्स दिसतात. बिंज ईटिंग म्हणजे ह्याच्याकरता उत्तम उदाहरण म्हणजे आपलं कोरोनामध्ये आपण बिंज वॉचिंग करायचो. लागोपाठ सिरियल्स बघणं, लागोपाठ खाणं, म्हणजे बिंजिंग. म्हणजे आपली भूक किती हे सगळं नाही आहे, खायचे ओव्हर इटिंग.
इथे विसरून जायचं की बाबा मला खरंच हवंय का, खरंच भूक आहे का, ओके. हे सगळं विसरून जायचं आणि बिंज करायचं, सतत खायचं, सतत खात खात राहायचं. हां. म्हणजे मला हवंय, मला आवडतं म्हणून मी एखादं चॉकलेट अख्खं संपवलं. सो हे प्रकार सुद्धा आपल्याला मग एक्स्ट्रीम होतं ना. Yes. हे सगळ्यातला बॅलन्सच निघून जातो. बॅलन्स राहणं हे इतकं इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तर मी इथे सगळ्यांना हे आवर्जून सांगेन की तुमची प्लेट ही बॅलन्स्ड असली पाहिजे. म्हणजे काय, त्याच्यात तितकेच कार्बोहायड्रेट्स असले पाहिजेत, त्याच्यानंतर तितकेच प्रोटीन्स असले पाहिजेत, तितकेच सॅलड्स असले पाहिजेत, त्याच्या बरोबरीने हायड्रेशन सुद्धा तितकंच मेंटेन ठेवा. बरोबर. साधं अगदी तुम्ही कॅल्क्युलेट फार न करता तुम्ही जर डावी उजवी बाजू सांभाळली की मी कोशिंबीर एक पानात आहे का नाही, एक भाजी पानात आहे का नाही, आमटी आहे का नाही, त्याच्याच बरोबरीने मग मी भात आणि पोळी खाते. ओके. हा बॅलन्स चुकला तर आपल्या सगळ्याच गोष्टी बदलतात. आता पूर्वी आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किती होत्या. करेक्ट. आता त्याचा मी जर एखाद्याला सांगितलं की कारळ्याची चटणी, कोणालाही हल्ली कारळे माहिती नसतात. जवसाची चटणी आपल्याकडे पारंपरिकरित्या ह्या खूप असायच्या, पण आता त्या रिप्लेस झाल्यात जॅम्स. ओके. आपल्याकडे रिप्लेस झाल्यात शेजवान चटणीनी. बरोबर. ते तर आहे. आपल्याकडे पूर्वीचा सुधारस, त्याचं मॉडिफिकेशन जॅम आहे. करेक्ट. आंबे आले की आपल्याकडे तो साखरंबा करून ठेवला जायचा. पण मँगो जॅम, स्ट्रॉबेरी जॅम ह्याचं रूपांतर झालं. पण ह्याच्यामध्ये ना खूप प्रिझर्वेटिव्स पोटात जातात, खूप कलर्स पोटात जातात, फूड कलर्स, आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ह्याच्यात कुठलंही न्यूट्रिशन नसतं. ओके. नॅचरल फ्रूट्स खूप कमी वापरले जातात, पण साखर मात्र भरपूर जाते. राईट. मॅम, तुम्ही आत्ताच उल्लेख केलात वेगवेगळ्या प्रकारचे डायटिंग्स असतात, त्यामध्ये ना इंटरमिटंट फास्टिंग बद्दल तुम्ही सांगितलं, हे काय आहे? तर इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे मी माझी जेवायची विंडो ही ठरवते आणि त्याच वेळात जेवते. ह्याचे दोन्ही गोष्टी सांगते मी, प्लस सांगते आणि मायनस पण सांगते, ड्रॉबॅक्स पण सांगते आणि बेनिफिट्स पण सांगते. बेसिकली हे इंटरमिटंट फास्टिंग काय करतं तर तुमचं वारंवार जे तुम्ही वरवर तोंडात टाकता हे अवॉइड करतं. म्हणजे तुमची एक विंडो ठरली जाते की मी ह्या वेळातच जेवणार आणि ह्या वेळात मी जेवणाला हात लावणार नाही. त्यामुळे तुमचं टाइमपास खाणं जे आहे हे मायनस होतं. पण काय आहे की आता तुमची ही जी विंडो आहे, ही विंडो जर नीट नसेल, नीट फ्रेम्ड नसेल, तर तुमच्या बेसिकली काय होतं की तुमच्या त्या 2 वेळच्या जेवणामध्ये किती डेन्स न्यूट्रिशन तुम्ही घालू शकता? नाही. यू फेल टू डू इट. त्यामुळे बरेच वेळेला न्यूट्रिशन मिसिंग होतं तिथे. आणि दुसरी गोष्ट, आता इथे उदाहरण म्हणून समजून घेऊ आपण. जेव्हा तुम्ही गाडी चालवता तेव्हाच तर पेट्रोल भरायची गरज आहे ना. जर गाडी पार्किंग मध्ये आहे तर त्याच्यात तुम्ही पेट्रोल भरून काय उपयोग आहे, राईट? सो तुम्ही बेसिकली जेव्हा दिवसभरात ऍक्टिव्ह आहात तेव्हाच जेवा, आणि 7 वाजता जेव्हा तुम्ही टूल डाऊन करता, 7 वाजता किंवा 8 वाजता तुम्ही तुमच्या ऍक्टिव्हिटी स्लो डाऊन करता, आराम करायला जाता, त्याच्यानंतर मात्र पेट्रोल भरू नका, म्हणजे त्याच्या आधी जेवा. करेक्ट. आणि मग जो काही तुमचा इंटरमिटंट फास्टिंग चालू करता किंवा 7 नंतर न जेवता तुम्ही डायरेक्ट जेव्हा सकाळी 6 वाजता 7 वाजता जेव्हा पहिला तुमचा मील घेता किंवा पाणी पिता तेव्हापर्यंत तुमचं इंटरमिटंट फास्टिंग होतं. ओके. अशा प्रकारे केलं तर ते सगळ्यांना करता येण्यासारखं आहे. बरोबर.
नाही की मला एवढीच विंडो आहे, मग मी ह्याच्यातच सगळं काही डेन्सली, मग मी जेवायच्या आधी जेवायच्या ताटाबरोबर ताक पण पिणार आणि मग मला नंतर जेवता येणार नाही म्हणून जेवण संपवणार ते चहानी संपवणार. येस. असं आणि मग तुम्ही स्टार्ट करणार मग fasting. तुम्ही फास्टिंग स्टार्ट करणार, तर ह्याला खरंच काही अर्थ नाहीये. बरोबर. म्हणजे तुमचा इथे काय होतं, तुम्हाला हेही खायचंय तेही खायचंय, ह्यामध्ये विरुद्ध आहार सुद्धा खूप वेळेला होतो. करेक्ट. आणि बरेच वेळेला असंही होतं की न्यूट्रिशन मिस आउट होतंय, म्हणजे बॅलन्स परत गडबडलं. येस येस. ठीक. नेहमीप्रमाणे मॅम तुम्ही आज पण पॉडकास्टमध्ये खूप छान माहिती दिली आपल्या ऑडियन्सला आणि इतके रेमेडीज सांगितलेत. सो नक्की ते आपले व्ह्युअर्स पण यूज करतील त्या रेमेडीज. आणि तुम्ही हे रेमेडीज जे आहेत, रेमेडीज म्हणण्यापेक्षा हा जो पॉडकास्ट आहे तो तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला फॉरवर्ड करा. म्हणजे बरेच इश्यूज जे आज आपण डिस्कस केलेत ते लोकांना असतातच. प्रत्येक फॅमिलीमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात. ॲटलिस्ट त्यांना हा पॉडकास्ट जाईल आणि ते रेमेडीज यूज करून त्यांच्या लाईफमध्ये पण चेंजेस होतील. आणि त्यासोबत जसं मी सांगितलं आधी की ही रेमेडी करता करता डाईट कसा करायचा आहे, तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट केला तर ते तुम्हाला सांगतील आणि त्यांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. सो थँक्यू सो मच मॅम. थँक्यू. खूप छान माहिती मिळाली आपल्या ऑडियन्सला. आणि लवकरच आपण न्यू पॉडकास्ट करू. त्यामध्ये नेहमीप्रमाणे तुम्ही प्लीज कमेंट करून तुमचे जे प्रश्न असतील ते विचारा. आम्ही नेक्स्ट पॉडकास्टमध्ये ट्राय करू ते कव्हर करण्यासाठी. सो थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.